विश्वासाची पाय हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी, बागल्या मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडी सर्व शोक, तुका म्हणे शेष घेनावडी किंवा सेविनावडी, वचन न मोडी बोलले ते, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. महायोग विदित देवी मरत्या परमुन्नरी कायदा दोन मुनिंद्रे, समागत निष्ठन्नमानंद गन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, पांडुरंग करू प्रथम नमः. पांडुरंग करू प्रथम नमः, पांडुरंग करू प्रथम नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग लागलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु वाचरा पूर्णगिरी. प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्यांचा त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगातून विश्वास नेमका कुणावर ठेवावा याचं उत्तर देतात. विडल संतपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेण्याचे कारण, त्या विचुंब नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला भव्य दिव्य नामयज्ञ वर्ष 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ द्वितीय दिवस समस्त ग्रामस्थ विचुंबे, कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक, स्त्रिय साधक सेवा मंडळ, या मंडळाचं हे सुंदर नियोजन परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू गोविंद बाबा वाहकर यांच्या आशीर्वादानं, महंत रामकृष्णजी चैतन्य महाराज भरत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालत आलेला भव्य दिव्य नामयज्ञ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष हरिभक्तपरायण वसंत गोपाळ म्हात्रे आणि सगळेच कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक माननीय मेघनाजी भिंगारकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, आजच्या कार्यक्रमासंदर्भात ज्यांच्याकडून विशेष निमंत्रण मिळाले, माझे अत्यंत प्रेम करणारे तुमच्याच परिसरातील मोहोगावचे आमचे पाटील दादा, त्यांची आज उपस्थिती आणि त्यांनी तारीख मला उद्याची दिली होती आणि थोडी अडचण आल्यामुळं म्हणजे माऊली आजची तारीख करावं लागेल, मग उद्याचा महाराज आज घेण्यासाठी परत विशेष माणसाचा परत असे आमचे परम मित्र माझ्यावर ज्यांचं अत्यंत प्रेम, वारकरी संप्रदायाचे परंपरादार नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण मुकुंद महाराज चौधरी आणि बऱ्याच दिवसापासून तुमचं त्यांचं प्रेमाचं नकाशा यांचे मुकुंदजी चौधरी महाराजांनी फोन केला, ॲडजस्टमेंट होतच नव्हतं, पण प्रेम संप्रदायाचं म्हणून थोडी विनंती करून परत उद्याची तारखेच्या वेळी आजची सेवा, आज ज्यांची विशेष उपस्थिती आमचे मामा हरिभाऊजी काटे, हे सहपरिवार म्हणजे मामी साहेबसुद्धा कीर्तनाला आज आलेले आहेत. तसेच माझ्या अत्यंत लहानपणापासून प्रेम करणारे मोहोपाड्याचे हरिभक्तपरायण कोटंबे साहेब यांची विशेष उपस्थिती, इतरही सर्व संयोजक आयोजक नियोजक, आता सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, जेवढ्यांची नावं घेतली किंवा आली तेवढे सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ती महादेव. सांगतो ज्ञानदेव कारण तुम्ही आहे ब्रह्मदेव. विठ्ठल
संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार शिष्टीमाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव सेक्रेटरी खजिनदार सहखजिनदार सगळे संचालक मंडळ सगळे सदस्य बॉडीचे सगळे कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृषी झाले सगळे. आणि विशेष अख्ख्या सप्त्याचं अन्नदान जनजट आहे असे विद्यमान सभापती भुईर साहेब असे अन्नदाते त्या सगळ्या संयोजकाच्या अन्नदाच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. कारण एवढ्या धावपळीच्या जीवनात एवढ्या शहरी वातावरणामध्ये एवढा भव्य दिव्य नामगितने करणं म्हणजे काय बोलायची गोष्ट नाही. आपल्या संप्रदायाचे तत्व कळाल्यामुळे हा गोड कार्यक्रमाचं नियोजन. सर्वांना धन्यवाद. शेवला प्रारंभ भेटावलं. चार चरणाचा संतपर प्रकरणातील विश्वास नेमका कुणा ठेवता. समाजामध्ये 4 वर्ग आहेत. 4 1 आज्ञ 2 अल्पज्ञ 3 तज्ञ 4 सर्वज्ञ. विठ्ठल पहिला वर्ग आहे आज्ञ. आज्ञ म्हणजे ज्याला कशातलंच काय कळत नाही. आज्ञ माणसं म्हणजे बियड आहे त्याला काय कळते. आज्ञ काहीच कळत नाही ते आज्ञ. दुसरा वर्ग आहे अल्पज्ञ. कळतं पण थोडं. आणि ज्याला थोडं कळतं ना ती जास्त वळवळ करतो. शास्त्रच तसं आहे. ज्याला पकवाजातलं थोडं कळतं ते बसल्या बसल्या परत कीर्तन झाल्यावर चांगला वाजवला पण मनावा असा तो वाजव मला काय येत गप्मर येत नाही. वजन हाणायचं नाही. ज्याला गायनातलं काय कळत नाही ते खालून बसल्या बसल्या गायकाला अशी बोटं दाखवतात. वर म्हणा मरत्यान का वर म्हणून. तरी मी ते देटापासून आरडावं लागते तर वरचा पंचम लागते. आज थोडं कळलं वळवळ केली. ज्याला संप्रदाय थोडं कळतं ते आम्हाला जे आहे मला म्हटलं कीर्तन करताना दूर करताना घालताना आम्ही काय बरमण्यावर कीर्तन करतो. अल्पज्ञ म्हणजे ही भयानक अशी होती. चांगल्या माणसात काम नाही त्यांच्या नादी लागणं. ही मी म्हणतो आज्ञ बघा ज्याला काही कळत नाही ते डोकं तरी लावित नाही. पण अल्पज्ञ म्हणजे थोडं कळलं ती वळवळच करणार. दुसरा वर्ग अल्प. तिसरा वर्ग तज्ञ. एकाच विषयातलं सखोल आणि संपूर्ण कळतं तज्ञ. आणि चौथा वर्ग आहे सर्वज्ञ. जगातल्या सगळ्या विषयातलं सगळंच कळतं ते सर्वज्ञ. आणि जगामध्ये सर्वज्ञ फक्त संत आहेत. विठ्ठल काय काय माणसं म्हणतात आम्हाला भविष्य कळतं. खोकायचंच नाही. भविष्य कोणी सांगू शकत नाही. ऐका संत सर्वज्ञ का. संतांना तिन्ही काळातले नाही. भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ. ह्याच्या आधी काय घडले संतांना माहिती आहे. सध्या काय चालू हे संतांना माहिती आहे. आणि पुढे काय घडणार आहे हे संतांना माहिती आहे. विठ्ठल जगामध्ये अनेक विद्वान झाले इतिहासकार झाले संशोधक झाले पण जग निर्माण झाल्यापासून पुढे काय घडले हे कुणीच सांगू शकत. पण जग निर्माण होण्याच्या अगोदर काय होतं हे फक्त संत सांगू शकतात. पूर्वी कोट्याचं नव्हते काही कोट्याचं नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही शून्याची होते पाही. कानोबा तेरे कानोबा तेरे कानोबा तेरे त्याला बहरोडाचा झटका म्हणतात. पूर्वी कोट्याचं नव्हते काही. चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही मग काहीच नाही असं बी नाही. काहीतरी होतं अवघे शून्याची होते. आणि जे शून्य होतं ते भगवंताचं मूळ स्वरूप परब्रह्म. जगाच्या आधी काय होतं हे संतांना माहिती. सध्या काय चालू हे संतांना माहिती.
जन तरी देखे गुंतले प्रपंचे. संतांना वर्तमान काळ माहिती, भूतकाळ माहिती आणि पुढं काय घडणार आहे हे संतांनाच नाही. 500 वर्षापूर्वी माझ्या नाथबाबांना शकुन नावाच्या भारुडामध्ये जगाचं भविष्य सांगितलं आणि नाथबाबांच्या शकुन नावाच्या भारुडातला एक ना एक शब्द सध्या खरा ठरला, अजिबात बदल नाही. आणि नाथबाबांनी 500 वर्षापूर्वी सांगितलं की समाजात काय काय घडलं. एक उद्या गायन करताना काय काय बाबा दुरीला माझा देश शकुन सांगावयाने कलियुगास. अरे ब्रह्मा विष्णू महेश शकुनी पुष्यतात आम्हास. ऐसे निदान मी सांगितले तयास. शकुन सांगावयाने यमाई माझे नाव. यमाई माझे नाव. तुकाई माझे नाव. नाथबाबांनी शकून सांगितलं आणि एक ना एक शब्द खरा ठरला आहे का. थोर थोर पर्वत ओढून जातील. माळींची घटना पर्वतच कोसळला. 500 वर्षापूर्वी नाथबाबांनी सांगितलं खरंच ठरलं. पृथ्वीवरी थोर झुंजाट वारा सुटेल. केरळ वारा सुटलं 4-5 हजार मील. खरंच ठरलं. 18 जाती एका ठिकाणी जेवतील. काय धर्म राहिला का आता. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला का राहिला. आणि अजून बरंच भविष्य सांगितलंय पण माझं वय कमी म्हणून सांगत नाही. एक ना एक चरण नाथबाबांचं खरं ठरलं का. संत सर्वज्ञ. संतांना भूतकाळ कळतो, वर्तमान काळ कळतो, भविष्य काळ सुद्धा कळतो. विठ्ठल म्हणून विश्वास फक्त संतांवर, बाकी काही नाही. माणसावर विश्वास ठेवायचा दिवसच नाही. म्हणून गाणं निघले सोनू नाहीच. तू म्हणता देव नाही, देव सुद्धा विश्वासघात करू शकतो. संत कधी. आणि ऐका, संतांवर संत विश्वास ठेवतात, संतांवर माणसं विश्वास ठेवतात, संतांवर देव विश्वास ठेवतो. द्या सोडून संतांवर राक्षस सुद्धा विश्वास ठेवतो. राक्षस रावणाचा विश्वास संतांवर होता. कस काय. मंदोदरीला स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी मंदोदरीने मालिकाचं दर्शन घेतलं. मंदोदरीने कुणाचं. रावणाच. महिला म्हणत तुम्हाला परमार्थ लय सोपा आहे. मालकाला देव माना. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावी. जी मालकाची सेवा करतात ना माता मावल्या, लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यांना शरणच गेलं पाहिजे. तिशी यावे का बोलत ते. तुम्हाला परमार्थ सोपा. 4च वाक्य सांगतो. संसारात हसा, परमार्थात रडा. अंगणात टाका शेणाचा सडा. दारासमोर सुंदर रांगोळी काढा आणि दररोज मालकाच्या पाया पडा. म्हणजे आयुष्याचा होणार नाही राडा. करायचं राडा तर मालकाच्या पाया पडा. काय का म्हणतात महाराज 2-2 टाइम पाया पडू पण पाय सापडत नसेल. आपल्याला तुझ्या क्वालिटीचाच नाही ना. लोक महाकाला राम राम झाले पेताडाच्या कोडणाला लागा मोकळं. लय अवघड रे. पिऊ नका रे. हे धर्माच्या मंत्राखाली बसले. परिवर्तन होणे काळाची गरज आहे. पेताडी लई बाहेरला असतात. मी लहानपणी इष्टीने प्रवास करायचा. एकदा इष्टीत बसले पिऊन इष्टीमध्ये चढलं. महागणी मी इष्टी मोकळीच होती पण काय वांगड आहे काय नको. माळ कार्या कोणी वजन हाणतो. 2-2 गोतार दिसलं की त्यांना वाटतं ही देवाला सोडले तर काय म्हणते. आमचं चौधरी आम्ही सगळे महाराज म्हणजे महाराष्ट्रामध्ये ती जिरोतच जमा करत आम्हाला की माझ्या पैसे आले ना असं बघायचं.
महागाई सरात कुठं येणाऱ्याच्या नादाला लागतात. दिली जागा आता जागा गप मारा म्हणते खाली वाकलं माझा पाय खाजवायला सुरुवात केली. खरं म्हणजे जेसीबी ड्रायव्हर होता का काय असं का करतंय. मला पाय का खाली येतात ती माझ्यावर धावलं मला म्हणला दोचार घालून पेला का काय. मला ते पिऊन आले मला पाय खाजू नका मला बोलायचं काम नाही. मी माझा पाय खाजू मी वर घेतला मला माझा पाय मला माझा कुठं राहिला. त्यांना त्यांचंच पाय गमावलं तर त्यांच्या बायकांना कवा त्यांचं गमावलं. असू द्या त्याच्या पिण्याचं पाप त्याला तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला मालकाला देऊ म्हणा विठ्ठल. मंदोदरीने मालकाचं दर्शन घेतलं. मालक मला एक स्वप्न पडलं. काय तुमचं शिर धड वेगळं झालंय. इंद्रजित मरण पावलाय. कुंभकर्णाचे हात पाय कापले. विभीषण रामाला जाऊन मिळालाय. लंकेचं दहन झाले. अख्ख्या लंकेची राख झाली. कोणाला स्वप्न पडलं म्हणणं झाले. रावण म्हणला याच्यावर तुझं म्हणणं काय. म्हणणं तरी म्हणजे माझं एकच म्हणणे हे जर वाचवायचं असेल तर तुम्ही रामाला शरण द्या. काय प्रोग्राम बेकार दिसलो का काय. रामाला शरण असाय ना तिला येड म्हटलं. रावण म्हणजे काही सोपाच माणूस नाही. 80,000 बायका 1 लाख मुलं 1.25 लाख ना तू 1.5 लाख पण तू रेशन कार्ड गहू किती मिळत असेल. रावण का पिवळा कोकणाचा गडी होता का काय सरकारच त्याचं होती. वचनदार म्हण चल तेवढं सोडून बोल शरण फिरण जाणार नाही. मालक तुमच्या पाया पडते. मला स्वप्न पडले माझं अंतकरण सांगते की खरंच ठरेल. हे वाचवायचं असेल तर तुम्ही रामाला शरण. दुसरं कोणाला सांग मला. तू बी मला सांगते रामाला शरण जा. इंद्रजित माझं पोरग परवा मला म्हणला रामाला शरण जा. ती विभीषण त्याचं तर मला पार पटत नाही. खातं एकाचं गातं एकाचं राहते लंकेत जय श्रीराम भजन करते म्हणजे घेतो गाड्याचं मतदान शिवसेनेला. पण आता सगळी चेक झाली. खालची बिली गुंड्या तोडू तो त्या पार्टीचा वर एकाच हॉटेलमध्ये मिटिंग. परवा एक जण मला भेटला म्हणला मी आता कोणता झेंडा हातात घेऊ म्हणजे वारकऱ्याचा झेंडा घेऊन दिंडीत मर्यादेवाने करू नको. त्याच्या नादा लागून बघला मागवता ती सगळी एकच येत. आपली मिले ना कोणता वाचून भांडणं करून PECच्या गाडीत बसली आपल्याकडे पिठलं भाकर खाल्लं 3 महिने जेलमध्ये. ती सगळी एकच आहे तर असं ते म्हणले विभीषणाला बार पडत नाही. खातो एकाचं गातो एकाचं. ते मला सांगते रामाला शरण जा. अगं माझा भाऊ ती कुंभकर्ण 6 महिने झोपेतून उठला की पहिला मला म्हणतो रामाला शरण जा. माझी अख्खी लंका मला सांगते रामाला शरण जा. तरी मी जात नाही म्हणजे मी काही येडाय का काय. मला काहीतरी तत्व माहित असेल ना. पती पत्नीचा संवाद चालू. ती कुंभकर्ण लय मोठं होतो. लय वजनदार होत ती. झोप नाही का पिढाय 6 महिने कुठं झोप असते होय. वजनदार माणूस होता. कुंभकर्ण काय माझे एवढा होता का काय बारा का ना दाढी ना बॉडी. माझं कुठे कीर्तन गेल्या वजनच पडत ना. मी असला बारीक आहे ना पटका बांधल्यावर तरी महाराज बनतो. वर तर टोपी होतो ओळखूच येत नाही. एका गावात 8ला कीर्तन मी 7लाच पोचलो. तारीख देणारच माझ्या अंगावर धावला. ए पोरा काय मध्ये मध्ये करतो महाराज येणार आहे. अरे मला मीच महाराज आहे. मला ड्रायव्हर काय बोत्रा वाचतो काय. लयच अवघड आहे म्हणे माणसाचा. बारीक असल्यामुळे काही विचारतात मला. एक जण परवा हळणीच्या वायरला भेटला. आम्ही सगळे बसलो तो महाराज म्हणजे एक जण मला काय नाव आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. त्या माऊलीने भिंत चालवली. गाडी जमती बघून भिंत नाव बदलून ठेवू. आता मला नाव कसं बदलत. चालीव भिंत म्हणलं जरा आडवच दिसतंय बाई. म्हणलं चालीव तर भिंत म्हणजे कधी म्हणलं मी ज्ञान देन तू सांग देऊ. माऊलीने भिंत कधी चालेल सांग देऊ. वाघाव बसून आले तेव्हा म्हणलं माझ्या पुढून वाघाव बसून ये मी इकडून भिंत आणतो मला वाघ. कसं जमन की तरी कसं जमन. एवढं सोपं आहे का. चालविने भिंती बैसोनीला चालविने बैसोनीला चालविने बैसोनीला
नाव ज्ञानेश्वर जर असेल ना, ज्ञानेश्वरी वाचायची भिंत चालणार नाही. नाव तुकाराम आहे गाथा वाचायचा पाण्यात चालणार नाही. त्यांच्या अनुभवाचं आचरण करायचंय, चमत्काराचं नाही. नावाप्रमाणे वागणारी असावं, नाही तर नाव शांती नसलेली भांडणं आणती. नाव गंगाधर अंगू नाही महिनाभर, नाव निर्मला घरादाराला बुर्रा लागत दसरा काढकी कवा तरी. काय नावाला करायचं, वागणं कसं पाहिजे तसं. मी बारीक असल्यामुळे काही विचारतात मला, कवा पाया पडे आलं मला 1000 रुपये दिले. नको नको नको, त्याला असेल दे असेल, मला बी घ्यायचंच होतं. लक्ष्मीला कोण नाही म्हणत असते. आता मी खिशात ठेवले, मला अन्नदान नाही ज्ञानदान नाही सप्त्याला कवा देणगी नाही, इतकं तुम्ही चिकाटन मला कसं काय 1000 देईल तेव्हा. नोट चालायचीच बंद झाली म्हणून तुला दिली. काढून बघितलं जुनी दिली, म्हणजे पैसा झालाय मोठा, पाऊस झालाय खोटा. ज्याचा पगार छोटा त्याला नाही खोटा, ज्याने घराखाली पुरल्या नोटा त्याच्या गाडीचा मोडलाय पाटा. पण आता तरी आहे त्याला नोटा, हे सप्त्यात वाटा, नाही तर परत बसन तुमचा काटा. जरा दान धर्म करा, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. नाही झालं लगेच झटका गातली या भय. स्वार्थी माणसंच लय स्वार्थी झाली. एक जण जोडीनं माझ्या पाया पडा आलो, मंडळीला घेऊन जोडीनं माझ्या नका पाय, मीच तुमच्या पाया पडतो. इथं नाही आम्हालाच पडू द्या माऊली सर. पाया पडलं 500 रुपये दिले, मी खिशात ठेवलं. मला जे हरे तुम्हाला जे हरे. ते मला महाराज हे माझे मिसेस आहे. मी म्हणलं बरं, तुम्हाला 500 दिले. तुम्हाला हो दिलेत ना. केला 9वा महिना. मी म्हणलं बरं, मग सांगा ना पोरगा होईन का पूर. आता पोरगा पुरी काढली का ज्योतिबाई का खंडूबाई का काळूबाई का मला काय कळतं. मला कळत असले मी रोज 2 गाव हिंडला असतो. मला 100% पोरगाच होणार. त्यांनी बाह्याच मागे सारे पोरगा नाही झाले. मी मला पोरगी नक्की होणार. मुलगा झाला काय. आज मला खरं सांगा, जगात महिला कमीत का जास्त आहे? जगात कमी, पण कीर्तनात तुमच्यापेक्षा महिलांच्या आज सुद्धा संख्या जास्त आहे. आपल्याला का मुली नको? सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती, बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट, कुस्ती, कंडक्टर मुली, जहाज चालवायला मुली, विमान चालवायला मुली, पायलट मुली. आपल्याला का मुली नको? म्हणून एक सांग, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्या पोटी जन्मलेले श्रीकृष्ण भगवान. आणि तुमच्या भागामध्ये आगरी कोळी समाज जास्त आहे, आणि त्या समाजाचं वैशिष्ट्य आहे मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करावं हे आगरी कोळी समाजाकडून शिकावं. जे माणसं इतर जे बाबतीत उच्च ती उच्चच आहे. कारण भावाचं लग्न झालं तर बहीण दारात उभी राहते, दादा तुला घरात एंट्री नाही का? जोपर्यंत मला वचन दे, काय तुझी होणारी पहिली मुलगी मला जर सून म्हणून देणार असेल तरच तुला घरात एंट्री, नाही तर नो एंट्री. म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करावे आगरी कोळी समाजाकडून शिकावं, आणि सोनोग्राफी कशी करावी आमच्याकडून शिकावं. मुलगी संयोजक जाण पडते, मुलं लय कालवा करते ते विडवलं मुलगी जितकी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहुणा आल्यांची हालत दूध नसू द्या, मुलीला दूध आणावा. 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मोठी दाबती, फुलपत्र वणीच्या खाली जाते, मागच्या जाणारे दूध आणते, चहा म्हणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आयला टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी पोराला वर दूध आणाय ती एक तर जातच नाही, नुसतं हात पाय जातात. अरे जा दादा 5 रुपये दुधाला, 2 रुपये चॉकलेटला, 5चं दूध 7 मध्ये पडणार. जाताना गप मागच्या दरवाजा जाणार नाही, पाहुण्या पूर्ण जाणार, पाहुण्या पूर्ण गप मारणार नाही. 2 ठोकळं तांब्या टाकून पाहुण्या पुढे खाली तर दूध नाही घालवणार. तू काय बियांजतला कुळकुळ वाजवतो का काय? तुला इज्जत नुसता वाटा पोर. मी ह्या गावात मुक्कामाला होतो, 10वीचा निकाल लागला. एक मुलगी रडत आली, म्हणत ताई का रडते? महाराज मला 90% मार्क. मी म्हणलं 90% पडून रडते?
महाराज 95% अपेक्षा होती. मी अभ्यास तेवढा रात्रदिवस जागून केला होता. मुलीची क्वालिटी तिच्या मागून एक पोरग पळतच आलो पेड घेऊन. ते आपल्या वाट्या बसलं तर ते आज असंच 5 पेड माझ्या तोंडात कुंबलं समोरच 5 ते खाली जाणार बाहेर माझी नलिकाच बंद झाली. वरून ठोका टाकला पेड खाली गेलं. मला लई बाजक आनंद आहे काय भानकडे म्हणा मी कालाय मी काय मी म्हणलं 5 तीच झाला मला 5 आपला अभ्यास ससला असतो. मी म्हणलं किती टक्के पडल्यात मला 35 क्वालिटी बघा. म्हणून मुलाला मुलीला समान वागणूक द्या ही काळाची गरज आहे. परिवर्तन होणं ही एवढ्याला 5-5 दिवसाचं हे लाखोंचा खर्च सप्त का करायचं. सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली कोण खात नाही. एका सप्त्याच्या वेळेस किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत आहे. किती तरुण मुलं पारायण बसली ह्याला खरी किंमत आहे. आणि फुकाच्या टाळ्या तरी जोरात वाजवा. टाळ्याला टोल नका या. फ्रेश बसा फ्रेश टाळी जोरदार वाजायचा रिलॅक्स अजिबात टेन्शन घ्यायचंय ना. आलंय ना सरकार आता होईन कर्ज येत नव्हतं पण आणलंय कसं तरी वडवून ताणून. आता तर सरकार तर लय विशेष आले 3 क्वालिटीची तिघही ब्रह्म विष्णू आणि त्यांचा दत्त झालाय दत्त. म्हणजे बोलायला तोंड 3 आहेत पण खाली शरीर एकच आहे. 5 वर्ष त्यांचा दत्तच राहावं लय अवघड आहे. त्याच्यामुळे फ्रेश बसायचं. टाळी अहो एक माझ्या कीर्तन हसतो नव्हतं हसणार टाळ्या वाजल्या इठल बरी ना शेजारच्याला टाळ्या वाजल्या ना मला का हसा नाही. ते मला माझ्यावर कर्ज आहे आम्ही फेडाव का काय. कर्ज हुसर बोंबलं फिरणं येते किती जातात कधी इन्कम किती आठ किती जर येणं जाणं पैशाचा हिशोब नसला कर्ज होईल ना. 10 कमान 5 खर्च करा कर्ज होईल का. लय हौशी 10 कमान मी म्हणतो 10 खर्च करा तरी सुद्धा कर्ज होणार नाही. पण 10 कमीतो 13ची गायच्या घेतो 3 ला मिळाला ना उघड आणि परत म्हणतो आम्ही आता काय मी म्हणतो शेतकऱ्यावर कर्ज व्हाय ना का मरण का बिचार. निसर्ग कोपला सरकारनं पाय बांधला शासनानं गळा कापला सगळं वातावरण फिरलं बेब्यानं मागली खतरनाक. शेतकऱ्यावर कर्ज होऊ द्या बिझनेसमॅनवर कर्ज होऊ द्या गावात बोंबलं ठेवणाऱ्या पोरांवर 2-2 लाख कर्ज आहे. कितीतरी पोरं दाखवेल दारू मावा गुटखा कांद्या जुगार मांडता व्यसनाच्या पायी त्यांच्यावर सुद्धा कर्ज झाली. केसाला भांगपट्टी खायला झोपटपट्टी फिरायला फटफटी खायला पानपट्टी प्यायला हातबट्टी आणि कर्ज फेडाय सोसायटी चेअरमन म्हणतो चेअरमन काय करेल. आणि माझी मावळी तुकोबाकडे मनापासून प्रार्थना आहे विचुंब्यामध्ये तर कुणाच कर्ज नसावं नाहीच ना. मग बरं सगळी माणसं फ्रेश असावं आणि जरी चुकून एखाद्यावर झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही. हो दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवढंच खरा मर्द. कर्जावरी म्हणते ना आता शिका आधार देणारा महाराज त्यांना नाहीतर आधारच महत्वाचा आहे. विठ्ठल देव कुबेराचं कर्ज आहे. कर्ज इंद्राव झालं संपत्ती पाण्यात गेली मंथन केलं 14 रत्नात 1 रत्न दिलं मग खूप झाला द्या सोडून. कर्ज माझ्या नाथबाबांवर झालं नाथबाबांचं कर्ज. एकोबाचे ऋण एकोबाचे ऋण काही